नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल पटाशी हातात घेऊन मी काय करत आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला क्रेटेक्स डिझाईनची ऑर्डर मिळाली आहे. 4 बाल्कन्या आहेत, त्यामुळे आता आपल्याला त्याचं काम चालू करायचं आहे. तर स्ट्रक्चरचं आपल्याला जास्त ऑर्डर मिळायला लागलेले आहेत, काम आपलं आवडल्यामुळं. तर मित्रांनो, चला आता कामाला सुरुवात करूया. तर ही वॉल आहे, याच्यावरती डब्बा प्लास्टर केलं आहे, त्यामुळं थोडं थोडं त्याच्यावरती वाळूचे कण आहेत ते आपल्याला खरडून काढायचे आहेत पटाशीनं. तर त्याचं काम आपण चालू केलं. टकाटकमध्ये सगळ्या वॉलवरची घाण आपण आता काढून घेणार आहे. मित्रांनो, सगळी वॉलची घाण काढून घेतली. वॉल कशी झाली बघा, पटाशी मारत असताना हाताला बरंच लागलं, एकदम ढोपरं फुटली आहेत. तर प्लेन अशी वॉल झाली आहे. त्यानंतर वॉलवरची जी निघलेली घाण बाल्कनीत पडली होती ते राजला म्हटलं भरून टाक. तर राजने सगळा कचरा गोळा केला आणि एका पोत्यामध्ये टाकला. त्यानंतर राजला म्हटलं चल भावा बॅग फोड क्रेटेक्सची बॅग फोडली आणि त्याला म्हटलं टाक बकेटमध्ये मटेरियल. तर त्याने बकेटमध्ये बॅग खाली केली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1-1.5 लिटर पाणी टाकून आपण त्याला आता मिक्स करून घेणार आहे. तर खूप रफ मटेरियल असतं. राजला म्हटलं मटेरियल टाईट आहे, जिमला जातो भावा, जरा चांगलं मटेरियल पीस. मग त्यानंतर राजने चांगला हात मारला. पीस मानल्यामुळं राज वर बघून हसला. तर मित्रांनो, चला आता भरून घेऊया. क्रेटेक्स आणि डिझाईन काढायला आपण चालू करतो. 4x4चा पीस आपण भरून घेतला आहे आणि त्याच्यावर डिझाईन चालू केला आहे. राजला म्हणलं जरा खाली जाऊन बिल्डिंगचा व्हिडिओ घे. मग राज खाली गेला. खालून बघू शकता अशी डिझाईन दिसत आहे. प्लेनवाला असल्यामुळं एकदम छान असं स्ट्रक्चर उठत आहे. त्यानंतर आपण खाली राहिलेलं मटेरियल भरून घेतलं आणि डिझाईनला सुरुवात केली. तर मित्रांनो, पूर्ण वाला आता संपत आलेलं आहे. तुम्हाला दाखवतो कसं स्ट्रक्चर दिसतंय. आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशी छान अशी डिझाईन उठली आहे. त्यानंतर हे डिझाईन अशी म्हणजे दिसण्यासाठी एकदम छान दिसते. तुम्हाला खालून हे दाखवतो बाल्कन्या कशा दिसतात. तर चला खालून पण व्हिडिओ घ्या. तर मित्रांनो, ह्या 4 बाल्कन्या तुम्हाला म्हटलं होतं ना, 1 2 3 4, या 4 बाल्कन्याला आपण ही डिझाईन काढली आहे. डिझाईन अतिशय छान झाली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.